हाय, हॅलो, नमस्कार. तर हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? भरपूर दिवसानंतर असं व्हिडिओला फायनली मला व्हॉइस ओव्हर करायला मिळाला. हा व्हिडिओ आहे 28 मेचा आणि मी पोस्ट करते आज, ते पण इतके दिवसानंतर. त्याचं कारण असं, कधी व्हिडिओ काढला तर व्हॉइस ओव्हर नाही, तर व्हॉइस ओव्हर करायला वेळच मिळत नव्हता. कारण सगळे एका जागी जमा झाले ना, तर असं टाइमच मिळत नव्हता की कधी व्हिडिओला आवाज देऊ, कधी काय करू. आणि खरं सांगू, कुठली गोष्ट करताना आहे ना, खूप विचार करावा लागतं. जसं की मी आधी करायची 2-3 वर्षापूर्वी मी ह्याच विचारामुळे व्हिडिओ काढू की नको, ब्लॉगिंग करू की नको, मला टाइम मिळेल की नाही, पुरेल की नाही, मी करू शकेल की नाही, या कारणामुळे मी इतका वेळ घालवला. आणि फायनली जेव्हा मी ह्याला सुरुवात केली, तेच परत प्रॉब्लेम आले. कधी काय असायचं, कधी काय. आणि माझ्या प्रेग्नन्सीमुळे मला इतके प्रॉब्लेम फेस करावे लागतात. जसे की कधी डॉक्टरची व्हिजिट असते, कधी काय असतं, तर कधी काय पेन होतं, तर कधी मूड नव्हतं. तर चला असो, परत नव्याने सुरुवात करूया आणि तुम्ही छान असं सपोर्ट करा. तर चला, इथं मी माझ्या भाच्याचा बर्थडेचा व्हिडिओ काढला होता, जो आम्ही घरी सेलिब्रेट न करता मस्त असं प्लॅन केला जुहू चौपाटीला करण्याचा. तर आम्ही सगळे फॅमिली, मम्मी पप्पा, ताई, सगळी मुलं, आम्ही छान असं जुहू चौपाटीला केक वगैरे घेऊन गेलो होतो. आणि विचार केला अंधार पडण्याआधी मस्त असं फोटोशूट वगैरे करूया आणि केक कटिंग करून घेऊया. तिथं फर्स्ट केक कट करून झालेला आहे. सेकंड सरप्राईज म्हणजे जो बर्थडे बॉय आहे त्याचे पप्पा आले होते. आधी त्याचा फेस बघा उतरला होता, त्याला असं वाटत पप्पा नाही तर कसं करू. पण जेव्हा त्याचे पप्पा आले तर त्याच्या फेसवरचे एक्सप्रेशन तुम्ही पाहू शकता. तर मस्त असं सरप्राईज पण एन्जॉय केला आणि खूप भारी वाटलं. सगळे फॅमिलीने असं एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आम्ही निघालो आता बसनी प्रवास करायला. खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा वर्षानंतर आम्ही एसटीने प्रवास केला. कारण की एक पण ऑटो मिळत नव्हते. ऑटोची इतकं हे आहे ना की तुम्हाला काय सांगू. आणि माझ्या मुलीचा हा पहिल्यांदाच एसटीचा प्रवास आहे. ती बघा बाबाच्या बाजूला कशी मस्त बसलेली आहे. आणि मेन गोष्ट तुम्ही पाहू शकता, रात्रीचे 10:30 का पावणे 11 वाजले होते आणि किती गर्दी आहे स्वामी समर्थाच्या मठाच्या बाहेर. मी विचार केला, अरे बापरे, खरंच ना, किती आतुरतेने लोक देवाची हे करतात. तर छान असं आम्ही पण बाहेरनं दर्शन केलं एवढ्या रात्री पण. आणि इथं घरी आल्यानंतर आमचं सुरू आहे की आम्ही काय काय केलं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की